नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता तिसरीमधील एक कविता पाहणार आहोत. पान क्रमांक 26. कवितेचे नाव आहे ते अमर हुतात्मे झाले. पहा, अमर म्हणजे कधीही न मरणारे, हुतात्मे म्हणजे ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान केले ते वीर जवान. जवानांनी आपल्या देशासाठी आपले प्राणार्पण केले. लढत लढत ते मरण पावले आणि ते अमर झाले. त्यामुळे त्यांना हुतात्मे असे म्हणतात. ते अमर हुतात्मे झाले. ओके, तर हे देशभक्तीपर गीत आहे. पहिल्यांदा आपण या कवितेचा अर्थ पाहूया. त्यानंतर आपण ही कविता तालासुरामध्ये म्हणूया. पहा, ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. जे वीर जवान असतात, जे आपल्या देशासाठी लढत असतात, ते अमर हुतात्मे झालेले आहेत. म्हणजे आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी ते लढले आणि लढत लढत ते मरण पावले आणि ते मरण पावले. आपल्या देशासाठी त्यांनी लढाई केली, त्यामुळे त्यांना अमर असे म्हटलेले आहे आणि हुतात्मे झालेले आहेत. ते कधीही आपल्या आठवणीतून ते विसरणार नाही. सदैव आपल्या मनामध्ये किंवा आपल्या आठवणीत ते लक्षात राहील. त्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलेले आहे, त्यामुळे त्यांना ते अमर हुतात्मे झाले असे म्हटलेले आहे. सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार. बघा, त्यांनी आपल्या देशासाठी लढायला आपल्या घराचा, संसाराचा कशाचाही विचार केला नाही. त्यांनी सर्व घरदार सोडून दिले. म्हणजेच त्यांनी सर्व काही आपल्या घरातील व्यक्ती, आईवडील, नातेवाईक यांचा कोणाचाही विचार न करता सर्व घरदार सोडून ते आपल्या देशाच्या संरक्षण करण्यासाठी आलेले आहेत. त्यागिला सुखी संसार म्हणजेच त्यांनी आपला संसार, जरी एखाद्या देशभक्तीपर जवानाचे, वीराचे लग्न झालेले असेल तरी त्या जवानांनी आपली बायको, मुले यांचा कोणाचाही आपल्या संसाराचा विचार न करता तो आपल्या देशासाठी लढण्यासाठी आला आहे. म्हणून इथे म्हटले आहे त्यागिला सुखी संसार. त्याग करणे म्हणजेच सोडून देणे. सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार. ज्योती सम जीवन जगले, ते देशासाठी लढले. बघा, ज्योती म्हणजे दिवा. जशी देवासमोरची दिव्यातील ज्योती जशी अखंड जळत असते ना, जशी अखंड ज्योती म्हणजे दिवा जळत असतो, त्याप्रमाणे त्यांनी अखंड आपल्या देशाची सेवा केली. देशाच्या सेवेमध्येच आपले जीवन त्यांनी जगलेले आहे. त्यामुळे इथे ज्योतीची उपमा दिलेली आहे. तर ज्योती समजीवन जगले, दिव्याप्रमाणे अखंड दिवा जसा अखंड देवासमोर जळत राहतो, त्याचप्रमाणे ते आपले जीवन अखंड देशाच्या सेवेसाठीच घालवतात. ते देशासाठी लढले आणि अशाप्रमाणे ते देशासाठी लढत राहिले. तो तुरुंग ते उपवास. बघा, म्हणजे देशाच्या संरक्षणासाठी लढताना अखंड ते सेवा करत राहिले. मग आपल्यासमोर अनेक संकट उभे राहतात, खूप संकट येतात. शत्रू समोरून आल्यावर त्याला कसे लढायचे, त्याचे कसे मारायचे, त्यामुळे खूप संकट समोर असते. तर एखाद्या वेळेस शत्रू
आपल्या वीर जवानांना पकडून घेऊन जाऊ शकतो. अशा वेळेस तो तुरुंग ते उपवास शत्रूंनी पकडल्यानंतर ते तुरुंगामध्ये आपल्या वीर जवानांना टाकतात. तुरुंग म्हणजे कैदखाना, ज्यामध्ये तुरुंगात एकट्याला ठेवतात, कैद करून ठेवतात, म्हणून कैदखाना. तिथे त्या तुरुंगामध्ये जेवायला वगैरे कधी कधी देत नाहीत. जेवण्याचे, पाणी पिण्याचे खूप हाल असतात. त्यामुळे इथे तुरुंग आणि उपवास असे सांगितलेले आहे. तो तुरुंग ते उपवास सोसला किती वनवास. त्यांनी खूप साऱ्या वाईट परिस्थिती, वाईट स्थिती अशा सहन केलेल्या आहेत. वनवास म्हणजे वाईट स्थिती. तुरुंगामध्ये उपवास, उपाशी पोटी काहीही न खाता, पाणी न पिता त्यांनी ही वनवास सोसलेला आहे. या वीर जवानांनी वनवास सोसलेला आहे. त्यालाच वाईट परिस्थिती असे म्हणतात. आणि या संकटांना सामोरे जाताना कोणी फासावरती गेले, हसत हसत आपले देहार्पण केले. कोणी आपले जीवन फासावरती लटकवले, म्हणजेच कुणी फासावरती चढले. कुणी तुरुंगात डांबून उपवास केला, वाईट स्थितीत हालअपेष्टा काढल्या आणि ते देशासाठी लढले. अशा प्रकारे हे वीर जवान आपल्या देशासाठी लढत राहिले. वाईट परिस्थितीतूनही त्यांनी आपल्या देशाचे संरक्षण केले. झगडली झुंजली जनता, मग स्वतंत्र झाली माता. बघा, झगडणे आणि झुंजणे म्हणजेच संघर्ष करणे, लढा देणे. झगडली झुंजली म्हणजे संघर्ष करणे, लढा देणे. ही सर्व जनता, ही सर्व माणसे जे काही असतील ते आपल्या संरक्षणासाठी लढा देतात, संघर्ष करतात. झगडली झुंजली जनता, मग स्वतंत्र झाली माता. माता म्हणजे आपली भारतभूमी, भारत माता आपली स्वतंत्र झाली, मुक्त झाली. स्वतंत्र म्हणजे मुक्त होणे. जेव्हा सर्व जनता, माणसे लढा द्यायला लागली, संघर्ष करायला लागली, झगडली झुंजली, तेव्हा आपली भारत माता स्वतंत्र झाली, मुक्त झाली. हिमशिखरी ध्वज फडफडले आणि आपल्या पर्वतांवर, उंच उंच शिखरावर ध्वज फडफडले. ध्वज म्हणजे झेंडा. झेंडा लावला, आपण जिंकलो, स्वतंत्र झालो. त्यावेळेस हिमशिखरी ध्वज फडफडले आणि ते देशासाठी लढले. अशा प्रकारे ते देशासाठी लढत राहिले. हा राष्ट्रध्वज साक्षीला. मग हे सर्व होताना, हे सर्व संकट आपण लढत राहिलो, तेव्हा हा राष्ट्रध्वज साक्षीला होता. राष्ट्रध्वज म्हणजे तिरंगा. साक्षीला असणे म्हणजे प्रत्यक्षपणे पाहणे, सोबत असणे. हे सर्व होत असताना आपला तिरंगा, राष्ट्रध्वज प्रत्यक्षपणे पाहत होता, साक्षीला होता. करू आपण वंदन याला. मग आपण याला वंदन करूया, नमस्कार करूया, जयगीत गाऊया. आपल्या या जिंकण्याचे जिंकण्याचे गीत, जयगीत गाऊया आपले. ते देशासाठी लढले आणि ते देशासाठी लढत राहिले. अशा प्रकारे आपण मुक्त झालो, स्वतंत्र झालो, म्हणून आपण हे जयगीत गाऊया. हे जे गीत आहे याला जयगीत असे म्हटलेले आहे. ठीक आहे, आता आपण ही कविता चालीमध्ये म्हणूया. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार. ज्योती समजीवन जगले,
ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. तो तुरुंग ते उपवास, सोसला किती वनवास. तो तुरुंग ते उपवास, सोसला किती वनवास. कुणी फासावरती चढले, ते देशासाठी लढले, ते देशासाठी लढले. ते अमर हुतात्मे झाले. झगडली झुंजली जनता, झगडली झुंजली जनता. मग स्वतंत्र झाली माता, मग स्वतंत्र झाली माता. हिमशिखरी ध्वज फडफडले, ते देशासाठी लढले, ते देशासाठी लढले. ते अमर हुतात्मे झाले. हा राष्ट्रध्वज साक्षीला, हा राष्ट्रध्वज साक्षीला. करू आपण वंदन याला, जय गीत गाऊया आपुले. ते देशासाठी लढले, हा राष्ट्रध्वज साक्षीला. हा राष्ट्रध्वज साक्षीला, हा राष्ट्रध्वज साक्षीला. करू आपण वंदन याला, करू आपण वंदन याला. जय गीत गाऊया आपुले, हे जय गीत गाऊया आपुले. ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले, ते अमर हुतात्मे झाले. धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आपली ही ते अमर हुतात्मे झाले अशी ही देशभक्तीपर कविता संपलेली आहे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. बाय बाय. थँक्यू.